विकास नावाचा एक गरीब मजदूर होता. तो सेठ भीमसेन ह्यांच्याकडे हमालीचं काम करत असे. विकास सकाळी लवकर कामाला येत असे आणि संध्याकाळी खूप उशिरापर्यंत हमाली आणि इतर कामं करत असे. एवढे कष्ट केल्यानंतर विकासला फक्त 4 नाणी मजदुरी म्हणून मिळत असत. एक दिवस खूपच गरमी होती आणि पूर्ण दिवस पोती उचलून विकास थकला होता. तो सेठजींकडून आपली मजदुरी घेऊन घराकडे परतत होता. रस्त्यामध्ये त्याला एक खूपच छान सुवास आला. त्याने त्या सुवासाच्या दिशेने पाहिलं तर त्याला एक मिठाईवाला दिसला, जो गरम गरम जिलब्या तळत होता. इतक्या छान सुवासामुळे विकासच्या तोंडाला पाणी सुटलं. मला जिलेबी खायची आहे. पण जेव्हा त्याने स्वतःचा खिस्सा तपासला तर त्याला फक्त 4च नाणी मिळाली. अरे नाही, जर मी या जिलेबी विकत घेतल्या तर आज माझ्या बायको आणि मुलांना उपाशी झोपावं लागेल. नाही, मी असं नाही करू शकत. विकास उदास झाला, पण त्याने थोडा वेळ तिथेच उभं राहून त्या सुवासाचा आनंद घ्यायचं ठरवलं. बराच वेळ त्याच ठिकाणी उभं राहून विकास तो सुवास घेत राहिला आणि मनातल्या मनात हसतही होता. मिठाईवाल्याला हे पाहून खूप राग आला. त्याला विकासचं हे वागणं पाहून अजिबात आवडलं नाही. मिठाईवाला रागारागाने विकासच्या जवळ पोहोचला. पैसे काढ. अरे पण मी तर कोणतीही मिठाई विकत घेतली नाहीये, मग कसले पैसे देऊ? गेल्या अर्ध्या तासापासून तू इथे उभं राहून माझ्या चांगल्या मिठाईचा सुगंध घेतो आहेस, त्याचे पैसे. अरे हे तर चुकीचं आहे. असं कधी सुगंध घेण्याचे पैसे लागतात का? तू मिठाईचा सुगंध घेऊन मनोमन खुश होत होतास, त्याचेच पैसे. पण मिठाईवाला खूप चिडला आणि जसा त्याने आपला हात उगारला. थांबा थांबा, मी पैसे देतो. मिठाईवाला थोडा शांत झाला. काढ सगळे पैसे. विकासने स्वतःच्या खिशात हात घालून 4ही नाणी बाहेर काढली. त्याने विचार केला की आज त्याच्या परिवाराला उपाशी झोपावं लागेल. पण अचानक त्याला एक युक्ती सुचली आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. तू पैसे देणार आहेस की तुला धडा शिकावू? एक मिनिट भाऊ. विकासने 4ही नाणी आपल्या हातामध्ये ठेवली आणि दुसऱ्या हाताने त्यांना झाकून विकास ती नाणी वाजवू लागला. विकास बराच वेळ ती 4ही नाणी वाजवत राहिला. हे पाहून मिठाईवाला खूप चिडला. हे काय करतोयस? जसं मी सुगंध घेऊन तुझ्या मिठाईचा आनंद घेतला तसं तू सुद्धा या नाण्यांचा आवाज ऐकून आनंद घे की हे तुला मिळालेत. समजलं? मिठाईवाल्याची तर हवाच निघून गेली आणि विकास तिथून हसत हसत आपल्या घराकडे परतू लागला. या गोष्टीतनं आपल्याला हे शिकता आलं की आपल्याला विकास सारखंच संकटाच्या वेळी सुद्धा विचारपूर्वकच काम केलं पाहिजे. भीमपूरमध्ये विष्णू नावाच्या मिठाईवाल्याचं दुकान खूपच प्रसिद्ध होतं.
विष्णू मिठाईवाल्याच्या मिठाईची चर्चा दूर दूर पर्यंत पसरली होती. विष्णू आणि त्याची पत्नी शुद्ध देशी तुपामध्ये मिठाया बनवायचे, ज्याचा सुगंध दूर पर्यंत पसरायचा आणि त्याचमुळे ग्राहक त्याच्याकडे खेचले जायचे. तसं तर विष्णूचा व्यापार खूप चांगला चालला होता, पण विष्णू कधीच आपल्या व्यापाराने खुश नव्हता आणि त्याला नेहमी असं वाटायचं की जास्त पैसे मिळायला हवेत. एक दिवस काय झालं, विष्णू याचाच विचार करत होता. मी काय करू म्हणजे मला जास्त फायदा होईल. मी जराशी यात भेसळ करू का? नाही नाही, नको नको, असं नको. याने माझे ग्राहक दुरावतील. मग मी काय करू? आणि त्याच वेळी विष्णूची पत्नी सुरेखा तिथे आली. काय हो झालं, कसला विचार करताय? तेच तर जे नेहमी विचार करतो, आणखी जास्त पैसे कमवण्याचा उपाय. तुम्ही आणि तुमचा हा विचार मला तर जराही कळत नाही. जेवण ठेवलंय, जेवून घ्या, नाहीतर थंड होईल. सुरेखा तिथून निघून गेली आणि विष्णू पुन्हा आपल्या विचारांमध्ये बुडून गेला. मी काय करू? त्या क्षणी विष्णूचं लक्ष त्याच्या तराजूवर पडलं आणि मग त्याच्या मनात एक विचार आला. दुसऱ्या दिवशी विष्णू शहरात गेला आणि त्याने एका दुकानातून एक गोल लोहचुंबक विकत घेतले. विष्णूने ते लोहचुंबक तराजूच्या खालच्या बाजूला लावले. आता मला सगळ्यात जास्त फायदा सुद्धा होईल आणि माझे ग्राहक सुद्धा तुटणार नाहीत. त्याच वेळी त्याचा एक ग्राहक आला. अरे, मला 1 किलो जिलेबी तर दे. विष्णूने ग्राहकाला जलेबी दिली आणि पैसे बघून तो खूप खुश झाला. तराजूच्या खालच्या बाजूला चिकटवलेल्या चुंबकामुळे विष्णूला आता चांगलाच फायदा होऊ लागला होता. स्वतःचा फायदा बघून, अगं ऐकलंस का, आता मला कुठलीही चिंता नाहीये. असं काय झालं हो? कारण आता माझा नफा वाढत चाललाय. आणि तो कसा हो? हे बघ. पण हा तर धोका दिल्यासारखं होईल ना? धोका वगैरे काही नाही, हे सगळंच करतात. चांगला नफा सुद्धा होतोय ना. तरी सुद्धा माझं म्हणणं हेच आहे की हे चुकीचंय. विष्णूने सुरेखाचं म्हणणं ऐकलंच नाही. एक दिवस काय झालं की बबलू विष्णूच्या मिठाईच्या दुकानावर जलेबी खरेदी करायला आला. मला 2 किलो जिलेबी द्या. आत्ता देतो. विष्णूने 2 किलो जलेबी तोलली आणि जेव्हा बबलूने जलेबी हातात घेतली तेव्हा त्याला काहीतरी खटकलं. दादा, ही 2 किलो तर वाटत नाहीये. हिचं पुन्हा एकदा वजन करा. विष्णू घाबरला. तू एकटाच ग्राहक नाहीयेस. मला इतरांना सुद्धा मिठाई द्यायची आहे. घ्यायची असेल तर घे, नाहीतर जा इथून. बबलूच्या लक्षात आलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. बबलू आता दुसऱ्या दुकानावर गेला आणि तिथे जलेबी पुन्हा तोलली आणि ती तेव्हा फक्त 1.5 किलो निघाली. बबलू हातात एक तराजू घेऊन विष्णू मिठाईवाल्याच्या दुकानाच्या बाहेर पोहोचला. ऐका ऐका ऐका, तुमच्यासाठी आणलाय जादुई तराजू. जेही मोजाल कमीच निघेल. या या या. विष्णू हे सगळं पाहून घाबरला, पण तरीही तो बबलूला धमकवायला गेला. अरे, हा काय आगाऊपणा तू करतोयस? आगाऊपणा मी नाही तर तो तुम्हीच सुरू केलाय. भोळ्या बाबड्या गाववाल्यांना तुम्ही लुटत आहात. बबलूने विष्णूचा तराजू उचलला. हे बघा, हे चुंबक. हा विष्णू आपल्या सगळ्यांना लुटतोय. ग्राहक भडकले आणि त्यांनी विष्णूला चांगलाच मार दिला. आणि म्हणूनच म्हणतात ना, इमानदारीची कमाई खरी कमाई असते आणि बेईमानीचा कायम वाईटच परिणाम होतो. पुष्पा एक मोची होता. या साहेब या,
आपले जोडे आणि चप्पल दुरुस्त करा. या साहेब या. पुष्पा खूप जास्त मेहनत करायचा, पण त्याची रोजची कमाई 100 रुपयापेक्षा जास्त होत नव्हती आणि हे 100 रुपये रोजच्या खर्चामध्ये उडून जायचे. त्यामुळे काहीच पैसे वाचत नसायचे. पुष्पाची बायको मुन्नी प्रत्येक वेळी त्याला म्हणायची, तुम्ही हे जुते चप्पल ठीक करण्याचं काम सोडून दुसरं कोणतं तरी काम करा. या कामामुळे आपण काहीच घर नाही चालू शकत. जरा भविष्याबद्दल विचार करा. तुमची मुलगी मोठी होत आहे. तिच्या लग्नासाठी आपण पैसे कुठून आणणार? भविष्याचा विचार करून मला खूप काळजी वाटते. तू भविष्याची एवढी काळजी का करतेस? मी आहे ना. मी काही पण करून पैशांचा बंदोबस्त करून आपल्या मायाचं लग्न करून टाकेल ना. माझा भाऊ रमेश सरकारी नोकरी करतो. तो नक्कीच आपली मदत करणार. पुष्पाला त्याचा भाऊ रमेश यावरती खूप विश्वास होता, पण रमेशला पुष्पाबद्दल काहीच घेणं देणं नव्हतं. रमेशला पुष्पासोबत बोलायलाही लाज वाटायची. अरे रमेश, कुठे जात आहेस? खूप दिवसानंतर दिसलास. किती वेळा सांगितलंय, जेव्हा पण मी रस्त्याने जाणार तेव्हा मला हाक नको मारत जाऊस. तू एक सांबार आहेस आणि मी मोठा अधिकारी. तुला भाऊ म्हणून पण मला लाज वाटते. तुला असं नाही बोलायला पाहिजे रमेश की आपले बाबा पण सांबाराचे काम करायचे. बाबांनी तुझ्या अभ्यासामध्ये सगळा पैसा ओतला आणि तुला माझ्यासोबत बोलायला सुद्धा शरम येते. ओहो, तेच पुन्हा पुन्हा. आता माझा टाइम खराब नको करूस, मला जायचंय. एक दिवस पुष्पाची मुलगी माया शाळेमधून परत आली. काय झालं बाळा? आज तू एवढ्या लवकर का आलीस? आता तर 8 पण नाही वाजले. बाबा, स्कूलवाले म्हणतायत की पहिल्यांदा फी भरा तरच स्कूलमध्ये येऊ देणार. शाळेची फीज? पुष्पाला रमेशची आठवण आली. त्याने विचार केला की रमेश नक्कीच त्याची मदत करेल. पुष्पा रमेशच्या घरी पोहोचला आणि त्याचं दुःख त्याला ऐकवू लागला. रमेशने पुष्पाला खूप ऐकवलं आणि त्याला त्याच्या घरातून निघायला सांगितलं. निघून जा इथून आणि माझ्याकडे नको येशील. तुझ्या मुलीचं शिक्षण होत नाही तर मी काय करू? मी का सगळ्यांचा ठेका घेतलाय? पुष्पाला खूप वाईट वाटलं. जेव्हा तो घरी येत होता त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये रमेशने बोललेल्या गोष्टी फिरत होत्या. अचानक पुष्पा रोड क्रॉस करताना त्याला एका गाडीने धक्का दिला. जेव्हा रमेशचे डोळे उघडले तेव्हा तो एका हॉस्पिटलमध्ये होता. मी इथे कसा पोहोचलो माया? बाबा, तुमचा ऍक्सिडेंट झाला होता. एका माणसाने तुम्हाला हॉस्पिटलमध्ये आणून सोडलं. हॉस्पिटलचा खर्च भागवण्यासाठी माझे सगळे दागिने विकले गेले. माझ्याजवळ फक्त 1000 रुपये राहिले आहेत. हे पैसे खर्च होतील तर माहित नाही काय होईल. तू मला घरी घेऊन जा. मी औषध घेऊन बरं होऊन जाईल. तिघ जण घरी परत आले. आई, मला खूप भूक लागलीये. घरामध्ये खूप दिवसांपासून जेवण बनलं नव्हतं गेलं. मुन्नी, तू मायासाठी जेवणासाठी काहीतरी घेऊन ये. ती बिचारी उपाशी आहे. मुन्नीने मायाला 10 रुपये दिले. तू स्वतःच बाहेर जाऊन काहीतरी खाऊन ये. माया बाहेर गेली आणि 1 तासभर घरी नाही आली. मुन्नी आणि पुष्पाला तिची काळजी होऊ लागली. मुन्नी, जरा बघून ये बरं माया कुठे आहे. मुन्नी घराच्या बाहेर जाण्याच्या आधी माया तिथे पोहोचली. एवढा उशीर का झाला बाळा? बाबा, मी जिलेबी खरेदी करत होते. बाजारात जिलेबीची खूप सगळी दुकानं आहेत आणि प्रत्येक दुकानामध्ये खूप सगळी गर्दी असते. असं वाटतंय की आपल्या गावातल्या लोकांना खूप जिलेबी आवडते. ऐका, माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली आहे. देव ना करो परत काही घडलं तर आपण पैसे कुठून आणणार? त्यासाठी आता तुम्हाला मोचीचं काम बंद करावं लागेल. आपल्याला जिलेबी विकायचं काम चालू करावं लागेल. पण मला जिलेबी बनवण्याचा कुठलाच अनुभव नाहीये. अरे, त्यामध्ये काय? ते तर आपण शिकून घेऊयात. मुन्नी आणि पुष्पा एक दिवस जिलेबी विकत घेण्याच्या बहाण्याने बाजारात जिलेबीच्या दुकानामध्ये गेले आणि त्यांनी पाहिलं की जिलेबी कशी तयार केली जाते. हे तर माहित पडलं की जिलेबी कशी बनतात ते, पण आता ठेला आणि सामान विकत घेण्यासाठी पैसे कुठून येणार? मी माझ्या भावाकडून 5000 रुपये उधार घेते. संकटामध्ये माझा भाऊ कधी कामाला येणार?
पुष्पाच्या पूर्ण परिवाराने मिळून एक गाडा घेतला आणि त्याच्यावरती जिलेबी विकायला सुरू केली. या या, गरमागरम जिलेबी खा, स्वादिष्ट जिलेबी, लवकर या. एकदा खाऊन तर बघा, खातच राहा. मुन्नी पुष्पाच्या हाताची स्वादिष्ट जिलेबी खा. या या, लवकर या, स्वादिष्ट जिलेबी खा. मुन्नी पुष्पाच्या ठेल्यावरती कोणीही जिलेबी विकत घेण्यासाठी येत नव्हतं. लोक मोठमोठ्या दुकानामधूनच जिलेबी विकत घ्यायचे. एवढा मोठा मार्केट आहे आणि एवढे सारे दुकान आहेत. तूच सांग, लोक आपल्याकडे जिलेबी विकत घ्यायला काय येणार? एक आठवडा निघून गेला. खूप सगळ्या जिलेबी गाड्यावरती ठेवून ठेवून खराब झाल्या होत्या. पण गाड्यावरती एखादा दुसरा फक्त ग्राहक येत होता. काम चालत नव्हतं, त्यामुळं घरामध्ये जेवणाचे वांदे होऊ लागले. हे देवा, माहित नाही तू आमच्यासाठी एवढा निर्दयी का आहेस. सगळ्यांचं दुकान चालत आहे, पण आमच्या दुकानावरती कोणच ग्राहक येत नाही. आई बाबा, आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल, ज्यामुळे ग्राहक आपल्या दुकानाकडे आकर्षित होतील. नवीन म्हणजे काय? असं काहीतरी ज्यामुळे बाजारामध्ये आपला प्रचार होईल. आपण जर गोड जिलेबीच्या ऐवजी आंबट जिलेबी विकले तर? आंबट जिलेबी याचा काय अर्थ आहे? बाबा, गोड जिलेबी तर सगळे लोक विकतात. आपण आंबट जिलेबी विकूयात आणि जसं तुम्हाला समजेल की आंबट जिलेबीचा काय उपयोग आहे, आणि असेच लोक आंबट जिलेबीकडे आकर्षित होतील आणि आपल्या दुकानाकडे येतील. पण बाळा, आपण आंबट जिलेबी बनवणार तरी कसं? जिलेबीला आंबट करण्याचे खूप सारे उपाय आहेत. आपण असं करू की मैद्यामध्ये दही मिसळूया आणि त्यामुळे जिलेबी आंबट होईल. आणि याच बरोबर आपण प्रत्येक वेळीसाठी ही गोष्ट सिक्रेट ठेवूयात की आपण मैद्यामध्ये दही मिक्स केला आहे. जर लोकांना समजलं की आपण आंबट जिलेबी कसं बनवतो, तर बाकीचे दुकानदार पण आंबट जिलेबी विकायला सुरुवात करतील आणि मग आपली विक्री कमी होऊन जाईल. तू एकदम खरी बोलतेस. दुसऱ्या दिवशी पुष्पाने बाजारामध्ये सांगितलं, ऐका ऐका ऐका, आमच्या दुकानावर या आणि पहिल्यांदा आंबट जिलेबी खा. खूप सगळे लोक आंबट जिलेबीकडे आकर्षित झाले. त्यांना जाणून घ्यायचं होतं की आंबट जिलेबी खायला कशी लागते. पुष्पा आणि मुन्नीची आंबट जिलेबी पहिल्याच वेळी सुपरहिट झाली. लोकांनी 1-1 किलो जिलेबी खरेदी केली. काही लोक पुष्पाला विचारायचे की तुम्ही जिलेबीमध्ये काय ऍड करता, तर पुष्पा हसून उत्तर द्यायचा, अरे भाऊ, हे तर एक खूप मोठं सिक्रेट आहे. तुम्ही जिलेबी खाण्यावर लक्ष द्या. काही दिवसापर्यंत सगळं चांगलं चालत राहिलं होतं. पण पुन्हा पुष्पा आणि मुन्नीवरती एक मुसीबत आली. गावामध्ये चेतन नावाचा एक हलवाई राहत होता. पुष्पाच्या आधी लोक सगळ्यात जास्त चेतनच्या दुकानातूनच जिलेबी खरेदी करायचे. चेतनने पुष्पाविरुद्ध वाईट बोलायला सुरुवात केली. ऐका ऐका ऐका, पुष्पा आणि त्याची बायको मैद्यामध्ये विषारी पदार्थ मिसळतायत, ज्यामुळे जिलेबी आंबट होतात. हा विषारी पदार्थ तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे. अशा गोष्टीमुळे पुष्पाच्या गाड्यावरती खूप कमी लोक आता येऊ लागली होती. पुष्पा त्याच्या गाड्यावरती येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला बोलायचा, आम्ही आमच्या जिलेबीमध्ये कुठलाच विषारी पदार्थ मिसळत नाही. तर तू मग सगळ्यांना सांगत का नाहीस की जिलेबीमध्ये काय मिसळता? मुन्नी आणि पुष्पा जेव्हा एक रात्री आराम करत होते, तेव्हा मुन्नी पुष्पाला म्हणाली, असं वाटतंय की आपण आपल्या त्या सिक्रेटला जास्त दिवस सिक्रेट नाही ठेवू शकत. आपल्याला सगळ्यांना सांगावं लागेल की आपण जिलेबीमध्ये काय मिक्स करतोय ते. तर मग प्रत्येक जण आपल्यासारखी जिलेबी बनवण्याचा प्रयत्न करेल. पण विष घातलेल्या पदार्थाच्या जोकमुळे तर आपला धंदा चौपट होऊन जाईल. दुसऱ्या दिवशी मुन्नीने त्यांच्या गाड्यावरती मोठा बॅनर लावला, ज्यावरती लिहिलं होतं, आम्ही मैद्यामध्ये दही मिळवून जिलेबी बनवतो, त्यासाठी आमची जिलेबी आंबट आहे. त्यानंतर बाजारामध्ये सगळी लोक मैद्यामध्ये दही मिसळून जिलेबी बनवू लागले. पण तरीही पुष्पाच्या दुकानाची विक्री कमी नाही झाली, कारण आंबट जिलेबीची सुरुवात पुष्पानेच केली होती. लोकांना माहित आहे, सुरुवात कोणीतरी एक करतो आणि त्याच्या मागे चालणारे
हजारो लोक असतात.